नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण माझ्या या व्हिडिओमधून पंचवटी पुण्यामधील गदी माडगूळकर यांचे निवासस्थान यांच्याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. पुण्याहून संचेती हॉस्पिटलकडून पिंपरी चिंचवडकडे जाताना शिवाजीनगर वाकडेवाडी भुयारी मार्गालगतच डाव्या बाजूला साधारण 5 गुंठा जागेमध्ये लेखक व कवी श्री गजानन दिगंबर माडगूळकर यांनी पंचवटी नावाचे निवासस्थान बांधले. या निवासस्थानी गदी माडगूळकर यांनी इसवी सन 1953 ते 1977 या कालावधीत वास्तव्य केले होते. याच पंचवटी निवासस्थानी गदी माडगूळकर यांचे 1977 मध्ये निधन झाले. पंचवटी गजानन दिगंबर माडगूळकर यांचे पुण्यामधील निवासस्थान 1953च्या मे महिन्यात अक्षय तृतीयेला माडगूळकर कुटुंब पुण्यातील पंचवटीमध्ये राहायला आले. त्याला अलीकडे 65 वर्षे पूर्ण झाली. आज गदिमा हयात नाहीत, तरीही पंचवटीत त्यांच्या स्मृती कायम आहेत. पंचवटीवर आजवर भरपूर लिहिलं गेलंय. इथे येणार म्हणजे हर तऱ्हेचा कलावंत वा रसिक माणूस त्याला पंचवटीबद्दल बोलावंसं वाटतंच. खरं तर पंचवटी आता बरंच अनुभवलेल्या परिपक्व गृहिणीसारखी झाली. आधी पतिहाळाकडे असणारी आणि मग गदिमाकडे आलेली, सुरुवातीला 9 तरुणीकडे असणारी हुरहूर तिला होती. हा नवा मालक कसा असेल? कारण हा बंगला घेताना तो कचवचत होता. एक साधासुधा लेखक एवढे पैसे गोळा करू शकेल का? पण त्याने पैशाची जोडणी केलीच, कारण पंचवटीच्या प्रेमातच पडला होता ना तो. भोवताली छान भरगच्च झाडी, प्रवेशद्वाराशी प्रशस्त व्हरांडा, देखणे हॉल, भरपूर बेडरूम्स, प्रकाशमान खोल्या, स्वयंपाकघराला लागूनच ऐसपैस जेवणघर, मागल्या बाजूला छानसं तुळशी वृंदावन. वेगळी आणि अनोखी गोष्ट म्हणजे वरच्या मजल्यावर कपाटाच्या मागे 2-3 पायऱ्या गुप्तपणे उतरून एक शांत निवांत ध्यानधारणा करावीशी वाटेल अशी खोली होती. एकदा किंवा एखादा काचेच्या कपाटाचं दार लावलं की बाहेरून कळणारही नाही अशी. शिवाय स्वतंत्र गॅरेज आणि नोकर चाकरासाठी बाहेर 4-5 खोल्या, वाटलंच तर भाड्याने देता येतील अशा. एकात एक गुंफलेली वडाची 5 झाडं पाहून त्या सिद्धहस्त कलावंतानं तिचं श्री पंत निवास हे नाव बदलून 1953च्या मे महिन्यात पंचवटी हे नाव ठेवलं आणि 1 एप्रिल 1955ला गीत रामायण या अलौकिक रचनेची सुरुवात झाली. हा सुखद योगायोग. अंगणात मुलाला मूल होऊन खेळणारी गदिमा खिडकीची काच फुटली वा विद्यावहिनींना शिंक जरी आली तरी म्हणत, "घे, बंगला पाहिजे होता ना तुला? मग लाव काचा आणि काढ शिंका." अंगणात लावलेल्या
शेंगा वांग्याची भाजी केली वा दाराच्या फुलांचे गजरे केले की म्हणत, खा 60,000 रुपयाची भाजी आणि घ्या वास फुलांचा, कारण बंगल्याची किंमत होती 60,000. पोरात पोर होणारे चिडवणारे हे मिस्किल मालक तिला एकदम आवडून गेले. आपल्या मुलांना ते भारत सेना म्हणत. अण्णांच्या रागाला घाबरून त्यांच्या भारत सेनेला घराबाहेर जाण्या येण्यासाठी खूप दारं आहेत आणि त्यांना लपून बसण्यासाठी झाडं आहेत याचा तिला आनंद होतो. तुळशी वृंदावनाजवळ बैठक घालून तिघेही ते कधी कधी लिहित. राम जन्मला ग सखी राम जन्मला या गाण्याच्या जन्माच्या वेना इथल्याच. 28 मे 1958ला श्रीधर आणि आनंद माडगूळकर यांची मुंज या शुभ समारंभाला मराठी चित्रपटसृष्टीतले दिग्गज लेखक कलाकार या वास्तूने पाहिले. आपल्या भाग्याने ती मनोमन हरकून गेली, पण खरे भाग्य पुढेच होतं. रात्री गीत रामायणाचा कार्यक्रम झाला. खुद्द गीतकार निवेदन म्हणून समोर ज्यांनी चाल लावली ते सुधीर फडके गायला आणि हा कार्यक्रम निमंत्रितापुरताच न राहता आसपासची तमाम जनता या कार्यक्रमाला आलेली तिला दिसते. पुणे मुंबई रस्त्यावरची बंद पडलेली रहदारी मनापासून दाद देणारे अशा या मैफिलीचे आपण साक्षीदार आहोत. या भाग्यामुळे डोळ्यातून ओघळणारे आनंदाश्रू वाहू देणारे रसिक तिला आठवतात आणि ती धन्य होते. कोजागिरी ही अशीच खास साजरी व्हायची. पंचवटीच्या अंगणाला उत्सव मूर्तींचं महत्त्व यायचं. निळ्या जाजमावर गाद्या, लोड, तक्के अशी भारतीय बैठक राजा मंगळवेढेकर, दमा मिरासदार, सुधीर फडके, पु.भा. भावे अशी लेखक कलावंत मंडळी त्यांच्या कविता, गप्पागोष्टी, किस्से यांनी चढत जाणारी रात्र, केशर पिस्ते लावलेले मसाला दूध, जोडीला खमंग सुग्रास पदार्थ आणि रातराणीच्या घमघमाटानं सुगंधी झालेली मैफिल. 12 जुलै 1961 पुणेकर कसा विसरेल. पंचवटीच्याही स्मरणात आहे. पंचवटी उंचावर म्हणूनच 100 ते 150 माणसं निवाऱ्याला आली. पाणी आणखी वाढू लागलं म्हणून पाणी आणखी उंचावर असणाऱ्या शेतकी कॉलेजमध्ये बायका मुलांना होडक्यातून सोडायचं ठरतं. एकावेळी फक्त 6-7 जण अशा 15-20 खेपा झाल्या आणि हे होडकं ढकलायला होते गदिमा. व्यंकटेश माडगूळकर, पु.भा. भावे, हिंदी लेखक हरिनारायण व्यास, रेडिओ कलाकार नेमिनाथ अशी तालेवार मंडळी. हे पंचवटीनं डोळे भरून अगदी नीटच पाहिलं. सर्वत्र प्रचंड हानी झाली याचं तिला दुःख झालं, पण काही मंडळींना आपण आसरा देऊ शकलो आणि आपल्या अंगावर एकही ओरखडा आला नाही याचा तिला अभिमान वाटला. त्यावेळी पंचवटीवर थांबलेल्या बाळ चितळ्यांचं घर तर नदीकाठीच होतं आणि त्यांच्याकडे होती वरदक्षिणा चित्रपटाची गदिमांनी नुकतीच लिहिलेली संहिता. म्हणून पाणी उतरता क्षणीच ते आपल्या घराकडे धावले. घराची अवस्था अगदी वाईट होती. सर्वत्र चिखल, राडं, वस्तू अस्ताव्यस्त पसरलेल्या भिंतीवर 2 फुटावर पाणी चढल्याच्या खुणा. धडधडत्या हृदयावर हात ठेवून ते आतल्या खोलीत गेले तर काय नवल, टेबलावरचे स्क्रिप्ट पूर्ण कोरडे होते. पाणी जसजसे भरत गेले तसतसे टेबल वर तरंगू लागले आणि पाणी उतरताच ते हळूहळू खाली आले असावे. ही अजब लीलाच म्हणावी लागेल. पण चमत्कार वाटावा असा योगायोग म्हणजे त्याच चित्रपटातलं
खूप गाजलेलं आणि आजही लोकप्रिय असलेलं गीत धन धन माला नभी दाटल्या कोसळती धारा अगदी वरच्या पानावर लिहिलं होतं. इटालियन संगमरवराची फरशी, वर कौलारू छत, भोवताली भरपूर झाडी, त्यामुळे भर मे महिन्यातही आलेला गारवा. मग फक्त सतरंजी अंथरून हॉलमध्ये जमिनीवरच निवांत वामकुक्षी घेणारे गदिमा तिला आठवतात. तिचा अभिमान अधिकच दृढ होतो. केवळ सौंदर्य नाही तर आपल्यात हे असे गुण आहेत याचा तिच्या रखवालीसाठी माडगूळहून आलेला बापू रामोशी असतो. कुंडलचा नेमिनाच सदैव बरोबर. आटपाडीचे म. गो. पाठक लेखनिक म्हणून, चित्रपटाशी निगडीत कामासाठी म्हणून साथीला असतात. मान नदीच्या काठावरच्या दुष्काळी प्रदेशातले हे मोती आणून ते सगळा मानदेश आपल्यात सामावून घेतला. वरच्या मजल्यावर भारतीय बैठक तयार केलेली गादी घालून त्यावर पांढऱ्या शुभ्र चादरी, पाठीमागे लोड तक्के, बदकाच्या आकाराचा पान सुपारीचा डबा, सुगंधी फुलांचे गुच्छ, चंदनी अगरबत्त्या, पार्कर पेन, मोहरीदार शुभ्र कागद असा सर्व सरंजाम हा असाच बामणाच्या पत्र्यावर किंवा तुळशी वृंदावनापाशीसुद्धा किंवा दुसरी बैठक म्हणजे त्यांचा आवडता निळा कोच वरांड्यातला प्रशस्त, रात्री अपरात्रीही त्याच्यावर बसून लिहिणारे पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ही ओळ इथेच सुचली. या अशा बैठकावर बसून अनेक चित्रपट, कथा, गीत, नाटकं, व्यक्तिचित्र, गीत रामायण, गीत गोपाळ, लावण्या असे वेगवेगळे प्रकार, बोप्या भगवान, शाहीर अमर, शाहीर वैश्वानर अशा विविध टोपण नावांनी लिहिले. श्रीधरला शिरगुण राजा, सिरोबा राम गबालेना राम गैबल, सीताकांत लाडना लांड्या, माड्या, पाड्या, कंपनी, लाड, माडगूळकर, पु. ल. देशपांडे, पुबा भावेना, डेंगरू, बांडुंग अली अशा चित्रविचित्र नावांनी हाकणारे गदिमा तिला आठवतात. त्यांच्यामुळेच अनेकांचे स्वागत तिने केले. मधुसूदन वैराळे, यशवंतराव चव्हाण, स. गो. बर्वे, वसंतराव नाईक, पतंगराव कदम असे धुरंधर राजकारणी असोत वा दमा मिरासदार, बाभ बोरकर, शंकर पाटील, पुबा भावे असे लेखक वा राजा परांजपे, ग. रा. कामत, राजा ठाकूर, गोविंद घाणेकर असे चित्रपटसृष्टीतले नामवंत असोत, या सर्वांनाच तिने आपलं मानलं. अगदी तरुणपणाचे शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे ऑफिसच्या चढत जाणाऱ्या सुंदर रॅम्पवरून जाताना तिला दिसतात. गदिमांच्या लेखनामागची अविस्मरणीय किस्सा कहाणी तिला ठाऊक आहे. त्यांचा टोकाचा संताप आणि तितकाच प्रेमळपणा तिने अनुभवलाय. मुलीच्या थाटाच्या लग्नाच्या आठवणीनं ती जशी सुखावते तशी जावयांच्या अपघाती मृत्यूने, अण्णांच्या आजाराने ती कळवळते आणि त्यांची आई आदर्श मातेचा पुरस्कार स्वीकारत असतानाच तिच्या मुलाची, गदिमाची प्राणज्योत मालवावी या दैवाच्या विलक्षण लीलेने ती हतबुद्ध होते. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा या त्यांनीच लिहिलेल्या गीतांचा अर्थ आपल्याला अशा रीतीने समजावा हेही ती सोसते. पण तरीही मनोमन एक मोठंच समाधान तिला आहे. निष्कांचन अनिकेत अवस्थेत उघड्या जगात फेकल्या गेलेल्या एका 16-17 वर्षाच्या मुलाने
प्रतिभेच्या जोरावर विलक्षण झेप घेतली. पंचवटीसारख्या वास्तूचा स्वामी झाला. अनेकांचं प्रेम मिळवलं, मैत्र जोपासलं, मान सन्मान मिळवले. एका मोठ्या कुटुंबाचा कर्ता ही भूमिका उत्तम निभावली. एका छताखाली 4 पिढ्या या वास्तूनं पाहिल्या. अनेक सृजनाच्या क्षणाचे उत्सव पाहिले. मुलांचे व्यवसाय वाढताना, संसार फुलताना पाहिले. म्हणूनच पुढच्या पिढीला श्रीधर माडगूळकर लाभलेली वास्तू असं पुस्तक पंचवटीवर लिहावंसं वाटलं. ती कृतज्ञ आहे, तिचा कृतार्थ वाटतंय. पंचवटी गदी माडगूळकर यांचे पुण्यातील निवासस्थान. ह्या पंचवटी बंगल्यास मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे यांनी 27 फेब्रुवारी 2025 गुरुवार रोजी मराठी भाषा दिनानिमित्त भेट दिली. बाहेरूनच हा घेतलेला सेल्फी फोटो आहे. बंगल्याचे लोखंडी गेट दिसत असून त्यावर पंचवटीचे P अक्षर आहे. आत बंगल्यावर कौलारू छत असून त्यावरती झाडाचा पडलेला पालापाचोळा दिसत आहे. बाहेर 2 गाड्या दिसत आहेत. या बंगल्याच्या बाहेर एक निळ्या रंगाची पाटी लावलेली दिसली. त्यावर लिहिले होते, पुणे ऐतिहासिक वास्तुस्मृती गीत रामायणकार गदी माडगूळकर 1919 ते 1977 येथे राहत होते. तो कालावधी 1953 ते 1977. या बंगल्याच्या आतमध्ये मी मुख्य गेट उघडून थोडे आत गेल्यानंतर मला आतमध्ये एक लेटर बॉक्स दिसले. त्या लेटर बॉक्सवरती शीतल माडगूळकर, सुमित्र माडगूळकर, प्राजक्ता माडगूळकर, पलोम माडगूळकर अशी गदी माडगूळकरांच्या 4थ्या पिढीतील लोकांची नावे दिसली. तसेच वरती आनंद माडगूळकर व स्मिता माडगूळकर यांचेही नाव दिसले. दरवाजाला लोखंडी ग्रिलचा दरवाजा होता. त्यातून मी काही फोटो काढले. आतील वरांड्यामध्ये एका खुर्चीवर राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांचा फोटो होता. तर त्याच्यावरती काही ट्रॉफ्या होत्या. ट्रॉफ्याच्या बाजूला गदी माडगूळकर यांचा फोटो लावलेला असून त्यावरती हार लटकवलेला होता. त्याच्या बाजूला एक कोच बसण्यासाठी ठेवलेला होता. कोपऱ्यामध्ये स्टूलावरती एक गदी माडगूळकर यांचा पुतळा होता. तर बाजूलाच एक कपाट होते. त्या कपाटामध्ये गदी माडगूळकर यांना मिळालेले काही पुरस्कार ही ठेवलेले होते. पंचवटी गदी माडगूळकर यांचे पुण्यातील निवासस्थान. ही जी माहिती आहे ती मी संग्रहित करून माझ्या व्हिडिओद्वारे आपणापर्यंत पोचवत आहे. हा माझा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पंचवटी गदी माडगूळकर यांचे पुण्यातील निवासस्थान हा माझा व्हिडिओ आपण मनपूर्वक शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले धन्यवाद.